जर तुम्ही कधीही आगरी कोळी लग्नामध्ये मटण खाल्लं असेल तर त्या मटणाची चव तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही। असं तिखट की खाताना नाकाडोळ्यातून पाणी आलं पाहिजे आणि तरीही हात थांबत नाही। आज आम्ही तुम्हाला अगदी त्याच लग्न समारंभामध्ये बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक आगरी कोळी स्टाईल मटणाची रेसिपी दाखवणार आहे। मग आता गटारी जवळ आली आहे, त्यामुळे ही रेसिपी तुमच्या मेन्यूमध्ये असायलाच हवी। नमस्कार मित्रांनो, मी आणि आई तुमचा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे आगरी कोळी पद्धतीतलं मटण आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर चला आता वाटणापासून आपण सुरुवात करूया। तिथे भांड्यामध्ये ना मी तेल सुद्धा तापून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण कांदा घालूया, त्यानंतर टॅमॅटो घालूया। आता टॅमॅटो आणि कांदा आहे ना तो थोडा मऊ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला सुकं खोबरं आणि धणे घालायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टॅमॅटो आहे ना ते मऊ झालेलं आहे। आता यामध्ये आपण खोबरं घालूया आणि हे सर्व साहित्य आपल्याला तांबूस करून घ्यायचं आहे। चला आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा टॅमॅटो खोबरं हे तांबूस व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहेत आणि मिरची यासुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपलं सर्व साहित्य आहे ना तांबूस रंगावर भाजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि याला ना थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटणाचं साहित्य थंड होते ना तोपर्यंत आपण मटणाची फोडणी तयार करून घेऊया। तर इथे या भांड्यामध्ये ना मी तेलसुद्धा तापून घेतलेलं आहे। आता खडा मसाला घालूया आपण, थोडासा परतून घेऊया। आता खडा मसाला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा घालूया आणि हा कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हा बघा आपला कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर झालेला आहे। आता यामध्ये ठेचलेला आलं लसूण घालूया, थोडंसं आपण परतून घेऊया। चला आता आलं लसूण परतून झाल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण चरबी घालूया। ही मटणातली मी वेगळी करून घेतलेली आहे चरबी, म्हणजे याच्यातून ना परतल्याच्या नंतर तेलसुद्धा सुटेल। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 1 मिनिटाची वाफ काढून घेऊया। चला आता झाकण खोलूया, पुन्हा एकदा परतून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत। चला आपण यामध्ये वालावरकर यांचा मटण मसाला घालूया। आणि मित्रांनो, तुम्हाला हा जर मटण मसाला आपल्या किचनमध्ये ऑर्डर करायचा असेल तर ह्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर आलेले आहेत त्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा तुम्ही आपली ऑर्डर प्लेस करू शकता। ॲमेझॉनवरती सुद्धा हा मटण मसाला अवेलेबल आहे। आणि जर तुम्हाला यांच्या थेट शॉपमध्ये व्हिजिट करायचा असेल तर मुंबई लालबाग येथील आपली गणपतीची गल्ली आहे, लालबागच्या राजाची गल्लीमध्ये ह्यांचा वालावलकर यांचा शॉप आहे। त्या शॉपमध्ये व्हिजिट करायचा आणि तुम्हाला असंख्य रेंजमध्ये खूप सारे मसाले पाहायला मिळतील। त्यानंतर हळद परतून घेऊया। चला आता मसाले सुद्धा आपले परतून झालेले आहेत। आता लगेच आपण मटण सुद्धा घालूया। आता मटण सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। चला आता आपलं मटण सुद्धा एकजीव झालेलं आहे। आता आपण याच्यावरती ना झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून झाल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस आहे ना तो मीडियम ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण वाटण सुद्धा वाटून घेऊया। आपलं साहित्य सुद्धा थंड झालेलं आहे। त्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर हे बघा मी वाटण वाटून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं वाटून घ्यायचं आहे। आता आपण झाकण खोलूया, मिक्स करून घेऊया। चला आता मटण सुद्धा मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये ना आपण उकळतं पाणी घालूया।
आणि हो गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी नाही वापरायचा. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. चला आता पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. आणि गॅस आहे तो मीडियम ठेवायचा आहे, बारीक नाही ठेवायचा. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता 5 मिनिटांनी आपण झाकण सुद्धा खोलून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला बटाटे घालायचे आहेत. आता त्यानंतर हे तयार केलेलं वाटण आहे ते सुद्धा घालून घेऊया. आता हे वाटण लागलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला, ते सुद्धा काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी सुद्धा घालूया. चला आता एकजीव करून घेऊया. आता तुम्हाला बटाटी नसतील घालायची ना तर नाही घातली तरी सुद्धा चालतील. आता यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आपल्याला. आता झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. चला आता झाकण खोलूया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर कोथिंबीर. आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया. आपलं जितकं मटण होतं ना तितका आपला रसा होता. आता थोडंसं आपल्याला गरम पाणी वाढून थोडासा रसा ठेवायचा आहे आणि मटणसुद्धा शिजायचं आहे अजून थोडं. आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. चला आता आपण झाकण खोलूया. आणि आता आपलं हे मटण आहे ना पूर्णपणे शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया. बटाटेसुद्धा शिजलेत आणि मटणसुद्धा शिजलेलं आहे. ओ हो, जबरदस्त, कसला भारी आणि चमचमीत आपला रस्सा तयार झालेला आहे. आणि तुम्ही मटणाचे पीसेस बघा, इतके भारी लाजवाब दिसतात ना. कधी याला भाकरीसोबत मस्त की फस्त करतो असं झालेलं आहे. पण त्याआधी मला एक सांगा, तुमच्या गावात किंवा भागामध्ये मटण कोणत्या खास पद्धतीने बनवलं जातं? आगरी कोळी स्टाईल मटण तुम्ही आधी कधी खाल्लं आहे का? तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण का आमच्या पद्धतीला मटण म्हटलं का हळदीशिवाय पर्याय नसतो. पण तुम्ही सुद्धा आता घरी हे मटण एन्जॉय करू शकता. चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.